नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन येते आहे, त्यानिमित्ताने मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ओल्या नारळाची बर्फीची रेसिपी। इथे मी 1.5 वाटी खोवलेले नारळ घेतले आहे, ओले नारळ। ह्या वाटीप्रमाणे इथे 1.5 वाटी हे भरते आहे। अर्धा वाटी इथे मी साखर घेतली आहे। 1 चमचा आपल्याला इथे साजूक तूप लागणार आहे आणि 1 चमचा इथे आपल्याला मिल्क पावडर लागते आहे। अर्धा चमचा वेलची पूड आणि चिमूटभर मीठ लागणार आहे आपल्याला। तुम्ही इथे मिल्क पावडर ऐवजी अर्धा वाटी दूध वापरले तरीही चालेल। सर्वप्रथम मी इथे पॅन गरम करून घेतला आहे। इथे मी 1 चमचा तूप घालते आहे। आता त्यात मी घालते आहे खोवलेला ओला नारळ। त्याला आपण छान असं परतून घेणार आहोत मंद आचेवर। त्याचा ओलसरपणा आपल्याला कमी करायचा आहे। इथे आपले खोबरे थोडे भाजून झाले आहे। आता मी ते टाकते आहे साखर, त्यानंतर मी ते टाकते आहे मिल्क पावडर। त्यालाही आपण आता परतून घेऊया। साखरेला थोडं पाणी सुटेल साखर वितळल्यावर, त्यालाही आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी ते टाकते आहे वेलची पूड आणि चिमूटभर मीठ। या अशा पद्धतीचा गोळा इथे तयार झाला पाहिजे। सगळं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे। या अशा पद्धतीने एकत्र झालं म्हणजे समजायचं की आपली बर्फी रेडी झाली आहे। आता मी एका ताटाला थोडे साजूक तूप लावून घेते आहे। त्यावर मी बारीक कट केलेले असे ड्रायफ्रूट टाकते आहे। आता मी त्यावर बर्फीचे मिश्रण टाकते आहे आणि समान एकसारखं पसरवून घेणार आहोत। सगळं पसरून झाल्यावर त्यावर मी वरतून बारीक कापलेले ड्रायफ्रूट टाकते आहे आणि अगदी हलक्या हाताने मी इथे कट देते आहे बर्फीला। छान एकसारखे मी इथे कट करून घेते आहे बर्फी अशी हलक्या हाताने आणि 10 मिनिटे आपण याला फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवूया। 10 मिनिटे झाल्यावर खाण्यासाठी अगदी रेडी आहे ही नारळाची बर्फी। तर या राखी पौर्णिमेला अशा पद्धतीने नारळाची बर्फी तुम्ही घरच्या घरी बनवा आणि घरच्यांना खुश करा आणि राखी पौर्णिमा आनंदाने साजरी करा। तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया आपण लवकरच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।